नमस्ते. मी अश्विन. हे साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आधी सगळ्यात आईंना खूप मनापासून धन्यवाद. सई परीचे जे फोटो वगैरे आहेत आणि संक्रांतीचा ब्लॉग सगळ्यांना आवडला, तर त्यासाठी खूप धन्यवाद. आणि विशेष म्हणजे वसा घ्यायचा का नाही हे खरंच मला माहिती नाही. आणि आमच्या इथल्या ना भाऊकीतल्या बायकांना विचारून आणि आपल्या आई तर आहेतच की फोन वगैरे आईनं वगैरे विचारलं होतं, त्यामुळं थोडंसं वौसा आणि वाण वगैरे म्हटलं. असं नाट लावायचा नसतो, उलट ना गरोदर असल्यानंतर चढता वेल असतं, केलं तर चालतं असं बरेच बायका बोलले होते. त्यामुळे मी वौसा वगैरे पुजला होता. आणि वर्षातून एकदा सण येतो ना, थोडीशी दगदग झाली, पण सणवार थोडंसं करावंच लागणार आहे. थोडासा पावटा शिल्लक राहिला होता भोगीला आणलेला, आणि वटाणा म्हटलं चला दोन्ही मुलींना आवडते, तर अशी भाजी जर बनवली तर पोरी अगदी आवडीने खातात. ते जिरे मोरी कांदा मी नाही घातला, टमॅटो घातलेलं आहे, लसूण खोबरं आणि तिखट हळद आणि गरम मसाला तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, आणि फोडणी दिलेली आहे. आणि वटाणा शिजत आल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते. थोडंसं ग्रेव्ही टाईप झाले का पोरी खूप आवडीने खातात आणि एकमेकांना डबा शेअर करतात ना, मग मैत्रिणींना पण खूप आवडतं. आणि गॅसवरतीच मी फोडणी दिलेली आहे, कारण की वटाण्याला जास्तीचा उशीर लागत नाही. चुलीवर कशाला म्हटलं आता आत बाहेर, त्यापेक्षा ना गॅसवरतीच वाटाणा बनवून घेतला. आणि ह्यांना सकाळी ना मी खाऊन पिऊनच मळायला पाठवत असते. असं का ऑमलेट खात नाही, पण परी आणि हे दोघं खातात. म्हटलं आज दोघांना ना ऑमलेट आणि चपाती असा नाश्ता द्यायचा, आणि अगदी हेल्दी आहे. आणि तसं बघायला गेलं तर माझ्यासाठी अगदी आता सध्या प्रोटीनसाठी अंडं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीच्या वेळेस थोडंसं मला खाऊ वाटलं खूप, म्हणजे असं एवढं पण नाही, पण 15-20 दिवस अगदी नियमानं खाल्ले. पण आता अजिबात मला उकडलेलं अंडं वगैरे बिलकुल खावं असं वाटत नाही. पण हे जे काही अंडं आणलेलं आहे, मग असं पोरींना ह्यांना मी असं करून देते. आणि लहान सगळं साहित्य बाहेर घेऊन चाले. आणि आज चूल मला ना सईपरीचे बाबा पेटवून द्यायला, फक्त आता इथं हातरायचं बाकी आहे. पेटी नाही काय, छोटे छोटे पाहिजे हो लाकडं. परोबाई आणून देत होती, झोपली आहे. हा, आज तिकडे आजीच्या रूम मध्ये झोपल्यामुळे तिला झोप लागली. पेटली घे करायचं आहे. सगळं साहित्य एका बाजूला, सईनं मला सगळं साहित्य आणून दिले. आणि सकाळचे वाजले 8:30. आणि जसं संक्रांत झालंय ना तसं ऊन पोसावलंय, थोडं 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 कसं बऱ्यापैकी ऊन पडायला लागले आता. चला, ते अजून एक लावा किती तिकडचं एक बारकं लाकूड, ते हो का किती वरचं 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 ती नाही, तिथलं ते दगडावर बघा तिथं पडले. तिचं आई उगं खाऊन पिऊन ओरडायला आले. पेटलेलं आहे ना. अशी मदत चालली आई गेल्यापासून. संध्याकाळचे ना 4:45 वाजले आणि सगळी कामं आवरली. कामं म्हणजे काय, बाहेरचं जे पाला पाचोळा ना बघायला नको. किती जरी नाही एका दिवसात जरी साफ करायचं म्हटलं तर होत नाही, इतकं कचरा पडलेला असतो, मग चैन पडत नाही. जरी ते मोठ्या झाडवाला जरी केलं तरी उशीर लागतो आणि ताण पडतोच. लगेच मागे थोडंसं जाई नंबर लावले, थोडंसं जास्तच वरडायला लागले. किती खाऊ पिऊ घातलं तिचं वरडायचं तर चालूच असते. शेळ्यांचं आधी करून आले, आणि थोडी भांडी होती दुपारची जेवलेली ती घासले. बरेच ताई काळजी पोटे ना गाऊनचा विषय इतकं म्हणजे हे केलंय का की अश्विनी गाऊन वापर. माझ्याच काळजीपोटी सगळे ताई बोलतात, अगदी बरोबर आहे, अगदी कम्फर्टेबल वाटते. तर तुम्हाला मी खरं सांगू का, तर संध्याकाळच्या मला वाटतं 6 ते 7च्या नंतर घरी कोण येत नाही जात नाही, शक्यतो एक अंदाज असतो. त्यावेळेस मात्र मी संध्याकाळच्या 6-6:30ला गाऊन वापरत असते. आणि जेव्हा संध्याकाळचं शूट असते ना, ते मी बऱ्याच वेळा बघितलं असेल, त्यावेळेस मी दिसत नाही ब्लॉगमध्ये. एक काहीतरी स्वयंपाक किंवा काहीतरी करायला जरी दाखवले, थेट दाखवत असते, मग मला दाखवत नाही. मग मी काय करते, व्हॉइस ओव्हर देते, त्यावेळेस गाऊन असतो. माझाही विचार चालू आहे, मला पण खूप त्रास होते की गाऊन घालायचं, पण ते एक हिंमत होत नाही ना. कारण की आता एकतर आपण गावात राहतो, तसं बघायला गेलं ना आमच्या गावात त्या बऱ्यापैकी सुना गाऊन घालतात ही दिवसा, पण मला अशी नाही ना सवय. तर घालू हळूहळू, बाहेर गेल्यावर तर 100% मी गाऊन घालणारच आहे. आणि इथं पण मी 6च्या नंतर चालू केलेलंच आहे. आणि सगळ्यात आई खरंच खूप काळजीपोटी ना माझी म्हणजे मायाबद्दल थोडंसं काळजी घेतात, खरंच खूप छान वाटते.
2 दिवस झाले पर्यंतही पाणीपुरी कर बोललेले आहेत, पण काहीतरी जरा जरी काम केलं खूप थकवा दमवा येतो. रात्रीचाच विषय घ्या की जेव्हा रात्री आम्ही पिल्लं कोंडायला गेलतो ना, त्यावेळेस इतकं मला कसं तरी होत होतं ना. तर सकाळच्या 2-3 चपात्या होत्या. हे म्हणाले की अश्विन मी खातो. आणि सईनं पोरींची मदत बघा, सईनं ना थोडीशी आपली संक्रांतीला आणलेली गाजर वगैरे होते, बरेच भाज्या वगैरे घालून मॅगी बनवली होती. मॅगी वगैरे मग संध्याकाळी खाल्ली होती. मग काल पाणीपुरी बनवायचं होतं, राहिलंच होतं. आणि आज म्हणलं ह्यांची थोडी कपडे होती इस्त्री करायची, ते आधी इस्त्री करून घेतले. रोज करायचं म्हटलं तर ते पण होईना. म्हणलं आज काहीतरी झालं, कपडे इस्त्री करून घ्यावं. ह्यांचे आधी कपडे इस्त्री करून घेतले. म्हणलं चला, तर पुरी आता येतेलच, 5 वाजले की येतात, 5-5:15ला. ते बटाटे आणि आपल्या गोड चटणीची म्हणजे चिंचेचं पाण्याचं तयारी करावं. तर चला, तर काय काय घेतलंय ते दाखवते. आणि मसाला काय आता तयारच असतो, त्यामुळं पटकन बनला जातो. इतकंच की बटाटे वगैरे ना कुकरमध्ये शिजत घालायचे आहेत. आणि आता दम निघेना, आईंना पण निघेना आणि मला पण निघेना की सईपरी ह्यांना पण निघेना. आता कसं झालंय, इतके दिवस प्रवास करत होते, आईंना पण खूप छान वाटत होतो तो प्रवास. आता काय झालंय, म्हणजे अयोध्यामध्ये खूप थंडी होती, इतकी थंडी होती, इतकी धुके होते, त्यावेळेस आईंना काही जाणवलं नाही. पण जेव्हा परतीचा प्रवास चालू झाला तेव्हा मात्र आईनं थोडीशी कणकणी सर्दी वगैरे जाम झालेत आई. ते मला पण जरा दिवसभर करमीना झाले. म्हणजे किती जरी झालं, आता उद्याशिवाय का आई येणार नाहीत. आज शेगावला गजानन महाराजच्या इथे ना मुक्काम आहे सगळ्यांचा, आज मुक्काम करून परत उद्याचा दिवसभराचा प्रवास. मला वाटते संध्याकाळपर्यंत पंढरपूरला येतील आणि घरी आई 8-9, मी एक अंदाज धरलाय, कारण की आईंना पण अंदाज व्यवस्थित माहीत नाही. 8-9च्या दरम्यान मग आई घरी येतील. तर कधी म्हणजे आईनं तर मी सांगितलं आंघोळ तर करू नका, गार. कसं झालंय आपल्या इथं महाराष्ट्रात आल्यानंतर गरम वातावरण आहे आणि तिकडं गार, त्यामुळं आणि वयाचं पण जर विचार करायला गेलं तर आईचं थोडासा स्टॅमिना चांगलंच आहे असं बोलायचं. पण आईच मला आज बोलले की अश्विनी कसं तरी बघ हातचा दिवस काढायचा. ठीक आहे, आईचा प्रवास चांगला झाला हे महत्त्वाचं आहे. पोरी पण आजीची काळजी करतात. सगळ्यात कुतूहल म्हणजे आईजीनं काय काय घेतलंय त्यांच्यासाठी, हे त्यांना म्हणजे एक प्रकारचा उत्साह वाढलाय त्यांचा. तर शनिवारीच बटाटा आणलेला, त्याला कोंब आले, मी काय कोंब वगैरे काही काढत बसले नाही, तेच बटाटे शिजू घालणार आणि मगच ते. ताई म्हणतात की अश्विन तुला दम लागतो, बरोबर आहे, खूप दम लागतो, थोडं जरी काम केलं की खूप दम लागतो. ही प्रेग्नन्सी मला थोडंसं त्रासदायक आणि एक स्ट्रगल आहे माझ्यासाठी. चिंच घेतलंय भरपूर म्हणजे अर्धी वाटी चिंच घेतलंय, एक 10-12 बोंड खजूर घेतले आणि गोड किती पाहिजे तेवढ्या आवडीनुसार गूळ घेतले आणि बटाटे आता थोडंसं धुवून कुकरला लावून 5 शिट्ट्या करून घेते. किंचित पाणी घातले, फक्त गूळ असं ओलं होण्यापुरतं. तर ही झटपट रेसिपी आहे बरं का माझी चिंचची, तुम्ही पण करून बघा. बऱ्याच ताईंनी करून बघितलं होतं, खूप लवकर गोड पाणी आपलं तयार होतं, जास्तीचा वेळ शिजवायला पण लागत नाही कुकर ह्याच्यामध्ये पातेलमध्ये वगैरे. तर 5 शिट्ट्या घेतलं की अगदी कोळ होऊन जातं. आणि ना आलं घेतलंय आणि 3 हिरव्या मिरच्या. तर आणि आपल्याकडनं आता थंडी पूर्ण कमी झाली, थंडी वगैरे काहीच नाही, अक्षरशः आता 5 वरती फॅन करून झोपावं लागतंय, थंडी पूर्ण पळून गेली. आज तर दिवसभर ना बिलकुल म्हणजे एकतर तसं आलं तर आजारी पडण्याचं वातावरण आहे, कारण की आभाळ ऊन असं करायला लागलेलं आहे. त्यामुळं तर ही मिरची आणि काय आहे आपलं पाणीपुरीचा मसाला बारीक करून आणून घेते आणि त्यात मग पाणीपुरीचा मसाला मिक्स करून घेते. तर चला ते बारीक करून घेते आणि आपलं पाणीपुरी मसाला. मुलींना ते कळ्या वगैरे घातलेलं आवडत नाही, ते एक बरं आहे, मला पण ते अजिबात आवडत नाही, ते एकदम कसं तरीच लागते ते भिजलं का नाही. हिरवी मिरची आणि आलं होतं ना, ह्याचं वाटण गाळणीनं गाळून घेतलं आणि किंचित मीठ घातलं आणि आपलं पाणीपुरीचा मसाला. अगदी झटपट आणि पटकन होतं खाण्यासाठी आपल्याला. तर हे आता पाणी ठेवून टाकते फ्रीजमध्ये आणि इथं आपलं बटाटे गोड पातळ होतं, तोपर्यंत म्हटलं पुऱ्या पण तळून घेते. आपलं शूज धुवा, बेल्ट धुवा. तो पिंक तुटला नाही वाटतं, नाही धुतला पाणी आलं, उशीर दमले,
मोटरच बंद करून बसले इतकं त्रास म्हणून मला झोपले काका आले वैभव काका पेशंटच झालेले पेशंट गेलं शाळेला तू आहे की अरे द्या असंच खायला लागले तर हा बरेच दिवस झालं ना एक व्हिडिओ बनवायचा होता अनुराधाताई विशेष म्हणजे त्यांचं मला नाव आठवत नव्हतं आणि वेळ पण मिळाला नाही सांगायला त्या ताईना आज पण सहज आता बसून जा कमेंट वाचले तर परत त्यांची तीच कमेंट आले की 3 महिन्यापर्यंत ताई तुम्ही कुठली काळजी घेतली तर खरं सांगू का मला तर पहिला जो दुसरा महिना होता त्यावेळेस मला काही त्रास झाला नाही पण मला तिसऱ्या महिन्यात भयंकर असा त्रास झालाय भरपूर अशा उलट्या झाल्यात दसरा ते दिवाळी ह्या दरम्यान मला ह्या 15-20 दिवसामध्ये ना मला उलट्या झाल्या पण त्यावेळेस मला काही खाऊ वाटलं नाही दुसरं काहीच नाही फक्त एक पेरू एक फळ सोडला आणि चटणी चपाती अजून पण मी ज्वारीची भाकरी खात नाही तर त्या आपापल्या आवडीनुसार त्यावेळेस कुठली क्रेविंग होते तेच पदार्थ खा आणि दुसरी गोष्ट तिसऱ्या महिन्यापर्यंत एक तर उष्ण पदार्थ खायचे नाही जसं की बघा पपई अननस आणि दुसरी गोष्ट वांग आणि कारलं आणि मला ना कारलंच खाऊ वाटायचं पण एकाने मला सांगितले की अश्विनी प्रेग्नन्सीमध्ये कारलं खायचं नसते मला पण माहिती होतं पण काय माहिती दिवाळीच्या वेळेस मला ना थोडंसं कारलं आणि बाजरीची भाकरी खाल्लं तरच बरं वाटायचं आणि लिंबू वगैरे तर मला अजिबात मी अजून सुद्धा खात नाही कांदा अजून सुद्धा खात नाही जे आवडीचा पदार्थ आहे ना तेच खात नाही आणि तिसऱ्या महिन्यापर्यंत अजून एक सांगते एकतर कुठली जड वस्तू वगैरे उचलायचं नाही किंवा काही नाही थोडंसं जास्तीत जास्त आराम केलं तर बरंच आहे तर हेच आहे तर काळजी घ्यायचं दुसरं काय असं नाही फक्त वांग खाऊ नका पपई आणि अननस उष्णता जे म्हणजे देणारे जे पदार्थ आहेत ते खायचं नाही आणि कुठले फळं खायचे ते खावा नाही तर जास्तीत जास्त अजूनपर्यंत आता एवढी क्रेविंग होत नाही पेरूची पण 5 महिन्यापर्यंत भरपूर अशी मी पेरू वगैरे खाल्लेली आहे भरपूर म्हणजे भरपूरच खाल्लेली आहे फक्त जड वगैरे काय उचलू नका आणि बाकीचं जे काय आहे ते सगळं आपलं आवाज येतो हा तर बटाट्याचं जे सारण आहे नाही झालंय की वाफ गेलाय उशीर झालं तर पोरी म्हणते ताई एवढं लवकर तळली मग संपणारच की तर असेच चाललेत नाही पुऱ्या सावकाश शुगर पक्कडनच घ्यावं लागेल का थोड्या वेळा नाही करते मग खाते चहा बनवा चहा दूध पिते काय मग बटाट्याचा का आहे त्याच हा हा चिंचेचं वय तरी म्हणते अशी काय करायला आहे चिंचेचं मी बनवते चिंच मात्र पूर्ण हे होऊ दे बघ कसलं भारी खजूर पण आहे का हा थोडं पाणी घालायचं बटाट्याचा कशाला वास घेऊ इतकं नाहीये चांगलं आहा इतकं भारी सुगंध सुटलेला ह्याचा गार झाल्यानंतर पुरणाच्या चाळणीतून काढते मागच्या वेळेस सगळ्या ताई बोलले की अश्विनी गाळणीमधून गाळण्यापेक्षा पुरणाच्या चाळणीमधून गाळ थांब डायरेक्ट बेसनमध्ये घेऊ याला ह्याला मग तुला थांब मी काढते सगळं तुला परलं ठेव पोरींचे डबे घेतलं काढून फळांमधून चाळून घेतलं काहीच निघालं नाही खजुराच्या बिया व्यतिरिक्त आणि इतकं मस्त आपलं ना गाडा पाणी तयार झालंय इतकं भारी तयार झालं ना खूप असं छान तर चला बटाटे पण सोलून घ्यायचे तर बटाट्याच्या सारमध्ये मी पण कांदा खात नाही परी पण खात नाही फक्त आपलं आमचूर पावडर पाणीपुरी मसाला थोडंसं मीठ आणि कोथिंबीर घातले तर हरभरा भिजवलेला असेल तर हरभऱ्याचे दाणे पण छान लागतात त्याच्यामध्ये आणि डाळिंबाचे दाणे पण छान लागतात अगदी सिंपल आणि झटपट असं मी ना पाणीपुरी बनवलेले तर चला आता छानपैकी सगळे खायला बसणार आहे आणि आपलं गोड पाणी पण गार झालंय आणि तिखट पाणी पण गार झालंय आणि हे पण आलेच मेन म्हणजे मळ्यात ना शिळ लावला होता तळून पोरी एक 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 म्हणून तर सपाट झाले त्यामुळे त्यांचे पेशन्स संपले म्हटलं आता पाणीपुरी आम्ही सगळे आता छान खायला बसतोय तर असा अगदी छोटासा ब्लॉग होता कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन येता व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय